बँडेज लावतोय सेफ्टीसाठी आणि कुठलं इन्फेक्शन नको व्हायला म्हणून हे 2 दिवस ठेवायचं. ओके. मी जोक सांगितलंय. पण हसू नाही तर काय करू, साधी सेफ्टी पिन टोचलीये बास. रक्त तर आलं ना. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं की सेफ्टी पिन ही किती अनसेफ आहे. सिरियसली. लीला लीला हे जे बरं तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते. कसं आहे ना, भारतामधल्या अर्ध्या बायकांना तरी साडी नेसताना दिवसातनं एकदा तरी सेफ्टी पिन नक्की टोचत असेल. काय एवढं त्यात? हो का? एवढी कॅज्युअल गोष्ट आहे. मी एवढी ओरडली का? त्या क्षणी दुखलं मला म्हणून ओरडली. आय फीलिंग फाईन. गुड. मला तर काम करू द्या. एजे तुमच्या मनात नसतानाही तुम्ही मला डेकोरेशन करायला मदत केली. आता तसंच तुम्हाला मला मूर्ती करायलाही मदतीला यावंच लागेल. पार्टनर, बघतोयस ना काय झालं ते? तुझी मूर्ती करायची होती आणि नेमकं तेव्हाच माझ्या बोटाला लागलंय. आणि त्यात एवढं मोठं बँडेज. कसं जमणार आता मला? आज बहुतेक मला एका हाताने मूर्ती बनवण्याचा विक्रम करावा लागणार. वहिनी हळू ना, मी पडेल. सॉरी सॉरी. काय कामात अडकलोय आपण. किती बोरिंग काम आहे हे. नाही तो काय, एकतर गरज नसताना एजंटनी आपल्याला हे काम लावलंय आणि स्वतः गेलेत निघून. हा, हे म्हणजे असं झालं ना, पुढच्याला ठेच मागच्याला काम. सरू, काय आहे ही म्हण? आता काय चुकीचं बोलले मी वहिनी, सांगा जरा. तर लीलाच्या बोटाला एवढंसं लागलं तर एजंटनी लगेच तिला पाठवलं आणि आपल्याला कामाला लावलंय. सरूची म्हण चुकली आहे, पण मुद्दा बरोबर आहे तिचा. हा सगळा पसारा त्या लीलाने घालून ठेवलाय आणि निस्तरायला आपल्याला लागतंय. काय करताय तुम्ही दोघी? आणि ही कधी आली? गणपतीचं डेकोरेशन करतोय. हे नीट पकड. हो हो, पकडले पकडले. लीला मॅडमला लागलंय ना बोटाला. मग काय, तिचं अर्ध राहिलेलं काम आम्ही पूर्ण करतोय. अभिराम घरी आहे का? का लीलाला लागलाय म्हणून थांबलाय तो? हो ना. हो का? अरे वा, छान छान. करा करा, काम करा, मी आलेच. सरस्वती सरस्वती, खाली उतर प्लीज, खाली उतर प्लीज. हो, हळूच. वहिनी. हो, हळूच. आय एम सो सॉरी सरस्वती, हे सगळं यशमुळे झालंय. तो जर वेळेत घरी आला असता आणि त्याने ही जबाबदारी घेतली असती तर तुमच्यावर ही वेळ नसती आली. इट्स ओके वहिनी, होतं असं. यश पण ना कुठे जाऊन बसलाय कळत नाहीये. मी कधीचा कॉल करते, उचलत नाहीये. एक मिनिट. किती हट्टी आहे. दिसतंय ना मला काही जमत नाहीये ते. मग का मदत करायला येत नाहीये? एजे, मला जरा मदत करता का? लीला, दुसरी कुठली मदत लागली तर सांग. एजे पण तुला डेकोरेशन साठी मदत केली ना मी. दॅट्स इट. पण आता मूर्ती बनवायला नो वे. एजे, व्हॉट नाव? नाही, मी तुम्हाला मूर्ती करायला नाही सांगते, पण
माझे जरा केस पुढे आले ते मागे करता का? आर यू सिरियस लीला? तू मला हे काम करायला सांगणारस आता? दुसरा हात रिकामा आहे ना, त्याने कर. एजे प्लीज. God. You're impossible. अजून काय? ते ऍक्च्युली मी हे परत लॅपटॉप घेऊन बसले. आता काय करू मी? एजे आता काय? माझा फोन वाजतोय. मग मी काय करू? प्लीज जरा तू उचलता का? माझ्या हाताला माती लागली. आय एम नॉट युअर पीए. एजे बाबांचा फोन आहे. नाही उचलला ना ते उगाच काळजी करत बसती. उचला ना. असं काय करतात? तुमच्या सासऱ्यांचा फोन आहे एजे. कट होईल. प्लीज प्लीज पटकन उचला ना प्लीज. हाय बाबा, कसे आहात आणि कशी चालली गणपतीची तयारी? मी एकदम मजेत आहे. आमच्याकडे जोरात तयारी चालू आहे. तुमच्याकडे कशी चालू आहे? बाबा आधी ओळखा मी काय करते. काय ग? ही हाताला माती कसली? बाबा मी गणपतीची मूर्ती बनवतेय आणि तुम्हाला माहितीये का एजे मला शिकवतात मूर्ती कशी बनवायची ते. या वर्षी मी आणि एजे मिळून बनवतोय गणपतीची मूर्ती. अरे वा, म्हणजे जावई बापू तुला मदत करतायत? हो म्हणजे हे काय इकडेच आहेत एजे. बोलायचंय. थांबा एक मिनिट एजे. बाबांना बोलायचे. अहो या ना. येत आहेत बाबा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्हा दोघांना एकत्र काम करताना बघून खरंच खूप छान वाटलं. बरं, मूर्ती बनवून झाली की त्याचे फोटो पाठवा मला. लेकीनं आणि जावयांनी केलेल्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आम्हाला खूप आवडेल. हो. लीलाशी बोला. हा बाबा. काय ग लीला, तू एजेनं काय फोन पकडायला लावलं होतंस? त्यात काय झालं? एवढी मदत करू शकतात ते. म्हणजे बाहेर असतील ते मोठे बिझनेसमॅन वगैरे, पण घरात माझा नवरा. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही करा मूर्ती. हे काय झालं, तुझा फोन आला होता ना म्हणून मी तुला फोन केला. बाबा माझा फोन? हो बाबा, मी कुठे कॉल केला होता तुम्हाला? ते आधीचा कधीचा तरी मिस कॉल असेल, तो आता बघितला असेल तू. ठीक आहे बाबा, मी ठेवते आता. हॅलो. ड्रामा करतेस ना तू? मी मूर्ती बनवायला हवी म्हणून हे सगळं चाललंय तुझं. तुला मूर्ती बनवता येत नाही, तुला स्कल्पटिंग करता येत नाही, ही गोष्ट एक्सेप्ट कर लीला प्लीज. कळलं? आणि सगळं काय आहे, हे काय बेस आणि काय चिखल करून ठेवलंय हा? ते म्हणजे मला काही ते जमत नव्हतं. तुम्हीच शिकवा ना मग मला इजे. हे बघ. हा, हे पहिले जो चिखल केलायस ना तो सावर. हे स्कल्पटिंग करणं किंवा मूर्ती बनवणं एक कला आहे. इट नीड्स परफेक्शन. तू जाऊन ते कापड घेऊन ये जरा. ओके. आणते.
खूप दमले मी, मला हातच दुखतायत माझे. दुर्गा मॅडम, मला माती मळण्यासाठी जाड कापड हवं. ते कोपऱ्यात तो ड्रॉवर आहे ना, त्याच्यातून घे जा. तुम्हीच द्या ना, माझ्या हाताला माती लागली. हा, थांब सरू, तिथे जायची काहीच गरज नाहीये, तिचं ते घेईल. घेते मी, पण मी काही हात वगैरे धुणार नाही. मला कंटाळा आलाय. ए थांब. लक्ष्मी, हिने मातीचे हात ड्रॉवर लावले तर एजेंना काय तोंड देणार आहे? देते मीच. आता सगळीकडे माती माती करशी. बाजूला हो. घे. थँक्यू. त्याचं काय झालं ना, एजे मला शिकवतात ना मूर्ती कशी घडवायची ते. तर माझ्याकडनं ना चुकून मातीत जास्त पाणी पडलं, म्हणून तेच मला म्हणाले की जा आणि जरा एखादं जाड कापड आण, म्हणून यावं लागतं. छान. हे जे तुझी मदत करतात या कल्पनेने जर तुला छान वाटत असेल तर खुशाल खोटं बोल. पण सत्य काय ते मला माहिती आहे. का? एजे मला मदत करू शकतात यावर विश्वास नाही का तुमचा? मुळीच नाही. एजे फार फार तर तुझ्यावर दया दाखवून हेल्प करतील, पण स्वतः मूर्ती कधीच करणार नाहीत. तुम्हाला या भ्रमात राहायचं असेल तर खुशाल राहा. चॅलेंज तर मीच जिंकणार, पण बरोबरीने तुम्हाला सरप्राईज द्यायला सुद्धा आवडेल. जा, इथे माती करशील. वहिनी, एजे लीलाला खरंच मूर्ती बनवायला शिकवत असतील का? अय्या, म्हणजे आपण पैज हरणार वहिनी. वेळीच डोळे उघडा तुम्ही, नाहीतर तुम्हाला सतत हरत राहण्याची सवय लागेल. ती आपल्याला त्रास व्हावा म्हणून खोटं बोलतीये. कळत नाही का तुम्हाला? ते जे कधीच मूर्ती बनवणार नाहीत. रिलॅक्स. कॉफी घ्या. एजे, थँक्यू. माझ्या पार्टनरची मूर्ती बनवायला तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल. नाही, मी काय केलं नाही. तुम्ही नाही केलंय मग कोणी केलंय? मला तर काहीच येत नाही. मला माहित नाही. अच्छा अच्छा, बरं, तुम्ही काही केलं नाहीये. अच्छा, म्हणजे हे वाह, पार्टनर, शेवटी तूच तुझी मूर्ती बनवायला घेतलीस. खरंच तुलाच शेवटी माझी दया आली रे बाबा. पण हा तर चमत्कार आहे. सगळ्यांना सांगायलाच हवं. आजी आजी, चमत्कार झालाय, चमत्कार. रीला प्लीज 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 आरडाओरडा करू नकोस. ओके? पण तुम्ही नाही केल्यात ना, म्हणजे चमत्कारच आहे. आजी, मीच केलंय. मला माहिती होतं तुमच्यातली कला तुम्हाला असं गप्प बसू देणार नाही. एजे, आपण गणपतीची पूजा का करतो? कारण तो कलेचा, विद्येचा देवता आहे म्हणून. मग जर गणपती बाप्पाने इतकी छान कला दिली आहे तुमच्या हातात, तर तुम्ही त्या कलेवर असा अन्याय का करताय? का नाही म्हणालात मूर्ती घडवायला?
मला माहितीये का नाही म्हणालात. गणपती उत्सवामुळे, मूर्ती घडवल्यामुळे तुम्हाला अंतराताईंची खूप आठवण येते ना. आणि त्या आठवणीमुळेच तुम्ही मूर्ती बनवायला नाही म्हणताय. पण हे जे तुमच्यातल्या कलेवर असा अन्याय करू नका ना. म्हणजे मला काय वाटतंय बघा, तुम्ही हवं तर गणपतीची मूर्ती नका बनवू, पण स्वतःला असं कलेपासनं लांब ठेवू नका. माझ्या बाजूला बसा आणि काय हवं ते बनवा, काहीतरी वेगळंच. मग बघा तुम्हाला किती छान वाटेल, असं मोकळं झाल्यासारखं वाटेल. इथे आपण अस्वस्थ असलो ना की आपल्याला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यात आपलं मन रमवायचं असतं, पण तुम्ही तर तेच करणं सोडून दिलं. म्हणून तुम्ही असे सतत अस्वस्थ असताय. जी माझ्यावर विश्वास ठेवा, ही तुमची कला आहे ना, तीच तुम्हाला अंतराताईंच्या आठवणीतून बाहेर यायला मदत करेल. बरं ठीक आहे, तुम्हाला पटत नाहीये ना माझं. ठीक आहे, आपण एक काम करूया, आपण अंतराताईंनाच विचारूया. चला माझ्या बरोबर. अंतराताई, आता तुम्हीच सांगा यांना, आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीपासून स्वतःला असं रोखून ठेवणं बरोबर आहे का? हे हट्ट धरून बसलेत की मूर्ती बनवणार नाही, पण बनवायला हवी ना यांनी मूर्ती. बरं, ह्या 2 चिठ्ठ्या आहेत, एकावर हो लिहिलंय, एकावर नाही. आता तुम्हीच सांगा एजेंनी काय करायला हवं ते.